महाराष्ट्राचा। नारायणगाव बस स्थानक आणि पूर्व वेशीजवळ लावल्या जाणाऱ्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नारायणगाव पोलिसांनी धडक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आलाय। या अवैध वाहतूक करणाऱ्या मुख्य जुन्नर रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांचा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। तसेच बऱ्याचशा वाहनांची कागदपत्रे नसतानाही ही वाहने कुठेही लावत आहेत। त्यातीलच काही वाहने कालबाह्य झाली असून काही गाड्यांना तर लाईटीही नाही। ही अवैध वाहतूक करणारे चालक मालक रस्त्यांच्या मधोमध वाहने उभे करून प्रवाशांचे पैसे गोळा करत असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे। त्यामुळे नारायणगावचे माजी उपसरपंच संतोषदादा वाजगे यांनी नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन आवाज उठवल्यानंतर या ठिकाणी पोलीस पाचारण करण्यात आले। ही अवैध वाहतूक करणारी वाहने हटवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।